हरे कृष्णा. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना श्री कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा. कृष्ण जन्माष्टमीला गोकुळाष्टमी, अष्टमी, रोहिणी, श्री कृष्ण जयंती आणि श्री जयंती असेही म्हणतात. या दिवशी अष्टमी तिथी आणि रोहिणी नक्षत्राच्या संयोगाने मध्यरात्री भगवान श्री कृष्णाचा जन्म झाला होता. म्हणून हा दिवस जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. भगवान श्री हरी विष्णूचा अवतार मानल्या जाणाऱ्या भगवान श्री कृष्णाचे हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. भादो महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला श्री कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते. श्री कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी सर्वप्रथम सकाळी उठून नमो भगवते वासुदेवाय नमः चा जप करावा. त्यानंतर स्नान केल्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे. जर तुमच्या घरात बालस्वरूप लाडू गोपाळाची मूर्ती स्थापित असेल तर ती गंगाजल ओतून स्वच्छ आणि शुद्ध करावी. यानंतर अशोकाची पाने, फुले, हार, सुगंध इत्यादींनी भरपूर सजावट करावी आणि त्याच वेळी या ठिकाणी लहान खेळणी देखील ठेवावीत आणि पाळणा देखील बसवावा. आनंदी मनाने श्री हरीचे कीर्तन करा आणि उपवास करा. शक्य असल्यास अन्न किंवा फळे न घेता उपवास करा आणि नंतर संध्याकाळी भजन कीर्तन करा आणि पूजा करा. आणि जेव्हा भगवान श्रीकृष्ण मध्यरात्री जन्माला येतात तेव्हा सर्वप्रथम थाळी वाजवा. त्यानंतर भगवान श्रीकृष्णाला पंचामृताने स्नान घाला. भगवान श्रीकृष्णाला भांडी, लोणी, साखरेची कंडी इत्यादी अर्पण करा. तसेच तुळशीची पाने अर्पण करा. तुमच्या कुटुंबाच्या सुख, शांती आणि कल्याणाची कामना करा आणि नंतर तो प्रसाद घरातील आणि परिसरातील लोकांना वाटा. जन्माष्टमीला श्रीकृष्णाच्या बालरूपाची पूजा केल्याने प्रत्येक दुःख, दोष आणि दारिद्र्य दूर होते आणि भगवान श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने घरात सुख आणि समृद्धी येते असे मानले जाते. तर आता श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या उपवासाची पवित्र कथा ऐकूया. म्हणून प्रेमाने म्हणा, जय श्री कृष्ण कन्हैया. स्कंद पुराणानुसार हे द्वापर युगाबद्दल आहे. त्या काळात मथुरेमध्ये उग्रसेन नावाचा एक राजा होता. त्याला कंस नावाचा मुलगा आणि देवकी नावाची मुलगी होती. राजा उग्रसेन स्वभावाने खूप साधा होता. यामुळेच त्याचा मुलगा कंस त्याचे राज्य बळकावला आणि तो स्वतः मथुराचा राजा झाला. कंस त्याची बहीण देवकीवर खूप प्रेम करत होता. देवकीचा विवाह वासुदेवाशी निश्चित झाला. देवकी आणि वासुदेवचा विवाह पूर्ण होताच कंस स्वतः आपला रथ चालवत आपल्या बहिणीला तिच्या सासऱ्यांच्या घरी सोडण्यासाठी गेला. कंस देवकी आणि वासुदेवसह रस्त्याच्या मध्यभागी पोहोचताच आकाशवाणी, आकाशातून आवाज आली की ज्या बहिणीला तुम्ही इतक्या प्रेमाने निरोप देणार आहात तिचा 8वा मुलगा तुम्हाला नष्ट करेल, तुम्हाला मारेल. हे ऐकून कंस रागावला. मग तो देवकी आणि वासुदेवला मारण्यासाठी पुढे निघाला. मग वासुदेवांनी हात जोडून कंसाला सांगितले की देवकीला इजा करू नको. मी स्वतः देवकीचे 8वे अपत्य आणून तुला देईन. वासुदेवचे बोलणे ऐकून कंस म्हणाला की मला तुझे 8वे अपत्य नको आहे, मला तुझी सर्व मुले हवी आहेत. तेव्हा वासुदेव म्हणाला की मी तू सांगशील तसे करेन. देवकीला जन्मलेले प्रत्येक अपत्य मी आणून तुला देईन. तेव्हा कंस म्हणाला की मी तुला असे मोकळे सोडू शकत नाही. तू मला फसवू शकतोस. यासाठी मी तुला तुरुंगात टाकीन आणि तुला फक्त तुरुंगातच राहावे लागेल. असे म्हणत कंसाने देवकी आणि वासुदेवला आपल्यासोबत आणले आणि तुरुंगात टाकले. त्यांना खूप प्रेमाने आणि काळजीने वाढवल्यानंतर कंसाने त्यांना तुरुंगात टाकले. खूप प्रेमाने आणि काळजीने वाढवलेल्या देवकीला तुरुंगात खूप त्रास सहन करावा लागला. तिला जमिनीवर झोपावे लागले. तिचे आणि तिच्या पतीचे हातपाय बेड्या घालून बांधले गेले. जेव्हा ती गर्भवती होती तेव्हा तिच्यासाठी हे सर्व खूप असह्य झाले. कधीकधी देवकी तिची आणि वासुदेवची अवस्था पाहून रडू लागायची. मग वासुदेव तिला सांत्वन द्यायचे
की तुझे 8वे मूल जन्माला येताच आपण त्याला कंसाच्या स्वाधीन करून निघून जाऊ. तुरुंगातच देवकीने अनेक त्रास सहन करून 7 मुलांना जन्म दिला आणि कंसाने त्या सर्वांना एक एक करून मारले. आता कंस देवकीच्या 8व्या मुलाची वाट पाहत होता. देवकी पुन्हा गर्भवती होताच कंसाने तुरुंगाचा पहारा वाढवला. अशा प्रकारे देवकीचे 9 महिने पूर्ण झाले. त्यानंतर रोहिणी नक्षत्रातील भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या 8व्या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. भगवान श्रीकृष्णाचा जन्म होताच भगवान विष्णू वासुदेवांसमोर प्रकट झाले आणि म्हणाले की मी स्वतः तुमचा पुत्र म्हणून जन्म घेतला आहे. हात जोडून आणि डोळ्यात अश्रू घेऊन वासुदेव भगवान श्री हरी विष्णूंना म्हणाले, तुम्ही माझ्या घरी जन्म घेतला आहे. हे माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. पण माझ्या मेहुण्या कंसाला हे कळताच तो या मुलाला मारून टाकेल. म्हणजेच तो तुमच्या या अवताराला मारेल. हे प्रभू, देवकीने एकामागून एक तिच्या 7 मुलांना गमावले आहे. आता हे तिचे 8वे मूल आहे. मी तिचे दुःख पाहू शकत नाही. म्हणून वासुदेवांचे म्हणणे ऐकून भगवान श्री हरी विष्णू म्हणाले की आता तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. आता तुम्ही असे करा, वृंदावनला जा आणि तुमच्या मुलाला तुमच्या मित्र नंदबाबांच्या घरी सोडा. आणि यशोदेने नंदबाबांच्या घरी एका मुलीला जन्म दिला आहे. ती मुलगी घेऊन कंसाला द्या. भगवान श्री हरी विष्णूंचे म्हणणे ऐकून वासुदेव म्हणाले की हे प्रभू, मी बाहेर कसे जाऊ शकतो? तिथे खूप सुरक्षा आहे आणि दरवाजेही बंद आहेत. भगवान श्री विष्णू म्हणाले की तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या मुलाला उचलून जा. मी सांगितल्याप्रमाणे करा. उर्वरित मार्ग आपोआप उघडेल. असे म्हणत भगवान श्री हरी विष्णू तेथून गायब झाले. म्हणून भगवान श्री हरी विष्णूंच्या सूचनेनुसार वासुदेवांनी त्यांच्या मुलाला उचलले आणि त्यांनी ते टोपलीत ठेवताच दारापाशी येताच कुलूपे आपोआप उघडू लागली. सर्व दरवाजे उघडू लागले आणि दारापाशी उभे असलेले सर्व रक्षक बेहोश झाले. वासुदेवांनी टोपली डोक्यावर ठेवली आणि वृंदावनाकडे चालू लागले. असे म्हटले जाते की त्यावेळी यमुना नदी ओलांडणे खूप कठीण होते, कारण यमुना नदी पूर्ण पूर आली होती आणि खूप मुसळधार पाऊस पडत होता आणि विजाही कडकडाट होत होत्या. त्यामुळे वासुदेव खूप घाबरला होता. तो असा विचार करत होता की एवढ्या लहान मुलाला आणि त्याही वर इतका पाऊस पडत आहे, त्याचे काय होईल कोणाला माहीत. पण कृष्ण कन्हैयाचे काय होऊ शकते? भगवान श्री हरी विष्णू स्वतः त्याचे रक्षण करत होते. अनेक अडचणींसह वासुदेव ती नदी ओलांडून नंदबाबांच्या घरी पोहोचले. तिथे पोहोचल्यावर वासुदेवांनी पाहिले की यशोदा मैया गाढ झोपेत आहे आणि तिची मुलगी जवळच पाळण्यात डोलत आहे. मग काय? वासुदेवांनी त्यांचा मुलगा कान्हा तिथे झोपवला आणि यशोदेच्या मुलीसह मथुरेला परतले. वासुदेव परत येताच सर्व पहारेकरी झोपेतून जागे झाले आणि कुलूप आपोआप पुन्हा बंद झाले. रात्री काय झाले हे कोणालाही कळले नाही. सकाळी कंसाला देवकीच्या 8व्या मुलाची माहिती मिळताच तो खूप आनंदी झाला आणि तुरुंगात पोहोचला. तुरुंगात पोहोचल्यानंतर कंसाने वासुदेवांना 8वे मूल देण्यास सांगितले, परंतु देवकीने तिला 8वे मूल देण्यास नकार दिला आणि तो रडू लागला. पण कंसावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. त्याने जबरदस्तीने त्यांचे मूल हिसकावून घेतले आणि पाहिले की 8वे मूल मुलगी आहे. तरीही कंसाने रागाच्या भरात तिला जमिनीवर फेकण्यास सुरुवात केली. मग मायेच्या रूपातील ती मुलगी आकाशात पोहोचली आणि म्हणाली, अरे मूर्ख, मला मारून काहीही होणार नाही. तुझा मृत्यू वृंदावनात आधीच पोहोचला आहे. तो तुला लवकरच संपवेल. हे ऐकून कंसाने आपल्या सैनिकांना वृंदावनात जाऊन आज रात्री कोणाला जन्म दिला आहे हे शोधण्याचा आदेश दिला. सैनिकांना कळले आणि त्यांनी कंसाला सांगितले की यशोदेने नंदाच्या जागी एका मुलाला जन्म दिला आहे. हे जाणून कंसाने नंद यशोदेच्या मुलाला मारण्याचे
प्रत्येक यशस्वी प्रयत्न केले, पण कृष्ण कन्हैयाच्या केसालाही स्पर्श करू शकला नाही. अशा प्रकारे कृष्ण कन्हैया काळानुसार मोठा झाला आणि तो तारुण्यात पोहोचला. बालपणापासून तारुण्यापर्यंत कृष्ण कन्हैया अनेक लीला करत असे. बालपणात कृष्ण कन्हैयाला त्याची यशोदा मैया खूप आवडायची. तो त्याच्या मित्रांसोबत दूध, लोणी आणि दह्याचे भांडे खोडायचा. हे पाहून यशोदा मैया कृष्ण कन्हैयावर बनावट राग दाखवत असे, कारण ती तिच्या लल्लावरही खूप प्रेम करत असे. जर कृष्ण कन्हैया थोड्या वेळासाठीही यशोदा मैयाच्या नजरेतून गायब झाला तर यशोदा मैया खूप अस्वस्थ व्हायची आणि कान्हाला मोठ्याने हाक मारू लागली. अशा प्रकारे कृष्ण कन्हैया अनेक वाईट गोष्टी करत मोठा झाला. एकदा कृष्ण आणि बलराम कंसाने प्रसिद्ध धनुर्यज्ञ आयोजित केलेल्या ठिकाणी पोहोचले. म्हणून कंसाची शक्ती दाखवण्यासाठी तिथे एक मोठे धनुष्य ठेवण्यात आले. धनुष्य पाहून कृष्ण कन्हैया ते घेण्यासाठी पुढे सरकला, पण सैनिकांनी त्याला थांबवले. हे पाहून कृष्ण कन्हैयाला राग आला आणि त्याने सैनिकांना जोरदार मारहाण करायला सुरुवात केली आणि सर्व सैनिकांना तेथून हाकलून लावले आणि नंतर स्टेजवर चढून त्याने ते जड धनुष्य हातात धरले आणि ते उचलले. मग धनुष्य एका गडगडाटाने तुटले. तो आवाज इतका मोठा होता की तो मैल दूर बसलेल्या कंसाच्या कानापर्यंत पोहोचला. त्यामुळे या आवाजावरून कंसाला कळले की देवकीचा 8वा पुत्र कृष्ण आला आहे आणि माझा अंतकाळ जवळ आला आहे. असा विचार करून कंस खूप घाबरला. तरीही कंसाने कृष्णाला मारण्यासाठी एक मोठी सेना पाठवली, पण कंसाची सेना पराभूत झाली. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाने कंसाचा वध केला आणि मथुरेला कंसाच्या अत्याचारांपासून मुक्त केले. असे म्हटले जाते की जन्माष्टमीच्या दिवशी कृष्ण जन्माष्टमीची ही कथा ऐकल्याने जन्म आणि पुनर्जन्माची सर्व पापे नष्ट होतात आणि जीवनात सुख आणि सौभाग्य प्राप्त होते. आता आपण दुसरी कथा ऐकूया. फक्त ऐकल्याने कोणाला सुख आणि समृद्धी आणि भगवान श्रीकृष्णाचे आशीर्वाद मिळतात. सुदामा जो भगवान श्रीकृष्णाचा खास आणि प्रिय मित्र होता. भगवान श्रीकृष्ण आणि सुदामा यांची मैत्री हे एक उदाहरण होते. बालपणात भगवान श्रीकृष्णाने सुदामाला वचन दिले होते की मित्रा, जेव्हा जेव्हा तू संकटात असशील तेव्हा माझी आठवण ठेव. मी धावत येईन आणि आमची मैत्री चांगल्या प्रकारे पूर्ण करेन. अशा प्रकारे कृष्ण, बलराम आणि सुदामा बालपणात एकत्र शिकत वाढले. पण एक वेळ अशी आली की श्रीकृष्ण द्वारकेचा राजा झाला आणि त्याचा मित्र सुदामा गरीब झाला आणि सुदामाला दिवसातून एक वेळच्या जेवणाची व्यवस्था करणे कठीण झाले. सुदामा आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यास पूर्णपणे असमर्थ झाला. मग सुदामाची पत्नी सुशीला सुदामाला म्हणाली, हे स्वामी, तू तुझा मित्र श्रीकृष्णजींकडे जा. कदाचित तो तुला थोडी मदत करेल. सुदामा सुशीलाचे म्हणणे ऐकून थोडा संकोचला, पण सुशीलाच्या वारंवार आग्रहामुळे तो त्याच्या मित्र श्रीकृष्णजींकडे जाण्यास तयार झाला. असे म्हटले जाते की राजा, गुरु, मित्र, मुलगी आणि मंदिर या 5 ठिकाणी माणसाने कधीही रिकाम्या हाताने जाऊ नये. असा विचार करून सुशीलाने शेजायाकडून 3 मुठी तांदूळ मागितले आणि ते एका गठ्ठ्यात बांधून सुदामाला दिले आणि ते कृष्णजींना भेट म्हणून देण्यास सांगितले. सुदामा तो गठ्ठा घेऊन द्वारका नगरीत श्रीकृष्णाला भेटण्यासाठी निघाला. वाटेत चालताना सुदामा खूप थकला होता. त्याच्या पायात काटे खूप टोचले होते आणि त्याच्या पायातून रक्तही वाहत होते. मग असे म्हटले जाते की त्यावेळी भगवान श्रीकृष्ण बैलगाडी चालकाच्या रूपात सुदामाकडे आले आणि त्यांनी सुदामाला विचारले की त्याला कुठे जायचे आहे. सुदामा म्हणाला की मला कृष्ण कन्हैयाला भेटायला जावे लागेल. तो माझा बालपणीचा मित्र आहे. त्या गाडी चालकाने सुदामाला त्याच्या गाडीवर बसवले आणि त्याच्याशी खूप गप्पा मारल्या. बोलत असताना त्याने त्याला राजवाड्यासमोर सोडले आणि बैलगाडी चालक निघून जाताच सुदामाला कळले
की त्याने त्याचे आभार मानले नाहीत. असे म्हणतात की जेव्हा सुदामा त्या गाडी चालकाच्या मागे गेला तेव्हा त्याला तिथे कोणीही गाडी किंवा गाडी सापडली नाही. हे पाहून सुदामा आश्चर्यचकित झाला आणि द्वारकेच्या राजवाड्याच्या दारापाशी आला. श्रीकृष्णाच्या राजवाड्यात उभ्या असलेल्या द्वारपालांनी विचारले की तू कोण आहेस आणि तू इथे का आला आहेस. द्वारपालांचे बोलणे ऐकून सुदाम्याने स्वतःची ओळख करून दिली आणि सांगितले की तो श्रीकृष्णाचा मित्र आहे. हे ऐकून सर्व द्वारपाल हसायला लागले. श्रीकृष्णाचा मित्र इतक्या वाईट परिस्थितीत कसा असू शकतो. सुदाम्याने सांगितले की तू जाऊन एकदा श्रीकृष्णाला सांग की त्याचा मित्र सुदामा आला आहे. म्हणून सुदामांच्या सूचनेनुसार द्वारपाल आत गेला आणि श्रीकृष्णांना संदेश दिला की सुदामा नावाचा एक माणूस बाहेर आला आहे आणि तो तुम्हाला भेटू इच्छितो. हे ऐकून श्रीकृष्णाच्या आनंदाला सीमा राहिली नाही आणि तो राजवाड्याच्या दाराकडे धावला आणि सुदामाला पाहताच मिठी मारली. दोघांच्याही डोळ्यांतून प्रेमाचे अश्रू वाहू लागले. त्यानंतर श्रीकृष्ण सुदामाला राजवाड्यात घेऊन गेले आणि त्याला त्याच्या राजसिंहासनावर बसवले आणि त्याच्या अश्रूंनी त्याचे पाय धुतले. श्रीकृष्णजींना पाहून त्यांच्या राण्या आणि राजवाड्यात उपस्थित असलेले सर्व लोक आश्चर्यचकित झाले. सर्वजण विचार करू लागले की आज द्वारकाधीशला काय झाले आहे. तो या माणसाचे पाय असे का धुत आहे. मग श्रीकृष्णाने सर्वांना सांगितले की हा माझा बालपणीचा मित्र सुदामा आहे. काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर कृष्णाने सुदामाला विचारले की तुम्ही माझ्यासाठी काय आणले आहे. हे ऐकून सुदामाला लाज वाटली. त्याने त्याचे गठ्ठे लपवले आणि म्हणू लागला की मी काहीही आणलेले नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणू लागले की तुम्ही खोटे का बोलता. बालपणाप्रमाणे आजही तुम्हाला माझ्या वाट्याचा भात खायचा आहे का. असे म्हणत श्रीकृष्णाने स्वतः सुदामाचा तो गठ्ठा घेतला आणि तो भात खाऊ लागला. कृष्णाने मूठभर भात खाल्ल्याबरोबर त्या बदल्यात त्याने सुदामाला एका जगाची संपत्ती दिली. त्यानंतर जेव्हा कृष्णाने दुसरी मूठभर भात खाल्ला तेव्हा त्याने सुदामाला तिसऱ्या जगाची संपत्ती दिली. पण जेव्हा श्रीकृष्ण तिसरा मूठ भात खाणार होते तेव्हा रुक्मिणीने त्याला थांबवले आणि म्हटले की जर तू त्यांना तिन्ही लोकांची संपत्ती दिलीस तर इतर सर्व प्राणी आणि देव कुठे जातील. रुक्मिणीचे बोलणे ऐकून कृष्णजींनी भात खाणे बंद केले. त्यानंतर काही दिवस सुदामाजी श्रीकृष्णाच्या घरी राहिले. दोन्ही मित्र खूप गप्पा मारत आणि खूप मजा करत. कृष्ण कन्हैया आणि सुदामा यांना असे वाटले की जणू त्यांचे बालपण परत आले आहे. बऱ्याच दिवसांनी श्रीकृष्णाने सुदामाला मोठ्या प्रेमाने त्याच्या घरी पाठवले. म्हणून प्रेमाने श्रीकृष्ण कन्हैया की जय म्हणा. आता आपण शेवटी भगवान श्रीकृष्ण आणि आई यशोदेची कथा ऐकूया. ही अलौकिक कथा ऐकून माणूस 84 लाख जन्मांपासून मुक्त होतो. एकदा यशोदा माता भगवान श्रीकृष्णांच्या टोमण्यांना कंटाळली आणि काठी घेऊन श्रीकृष्णाकडे धावली. जेव्हा भगवानांनी आपल्या आईला रागात पाहिले तेव्हा तो स्वतःला वाचवण्यासाठी पळू लागला. धावत असताना श्रीकृष्ण एका कुंभाराजवळ पोहोचला. कुंभार त्याचे मातीचे भांडे बनवण्यात व्यस्त होता. पण कुंभाराला श्रीकृष्ण दिसताच तो खूप आनंदी झाला. कुंभाराला माहीत होते की श्रीकृष्ण हे स्वतः देव आहेत. मग भगवान कुंभाराला म्हणाले की कुंभारजी, आज माझी आई यशोदा माझ्यावर खूप रागावली आहे. आई यशोदा काठी घेऊन माझ्या मागे येत आहे. म्हणूनच मला कुठेतरी लपवा. मग कुंभाराने श्रीकृष्णाला एका मोठ्या भांड्याखाली लपवले. काही क्षणातच आई यशोदा देखील तिथे आली आणि कुंभाराला विचारू लागली, का कुंभार, तू माझा कन्हैया कुठे पाहिला आहेस का. कुंभार म्हणाला, नाही आई, मी कन्हैयाला पाहिले नाही. एका मोठ्या भांड्याखाली लपून श्रीकृष्ण हे सर्व ऐकत होता. आई तिथून निघून गेली. आता भगवान श्रीकृष्ण कुंभाराला म्हणतात
कुंभारजी, जर आई गेली असेल तर तू मला या भांड्यातून बाहेर काढ. कुंभार म्हणाला, असे नाही. आधी मला 84 लाख जन्मांच्या बंधनातून मुक्त करण्याचे वचन दे. मग मी तुला या भांड्यातून बाहेर काढीन. देव हसले आणि म्हणाले, ठीक आहे. मी तुला 84 लाख जन्मांच्या बंधनातून मुक्त करण्याचे वचन देतो. आता तू मला बाहेर काढ. कुंभार म्हणाला, मी एकटा नाही, तर माझ्या कुटुंबातील सर्व लोकांना 84 लाख जन्मांच्या बंधनातून मुक्त करण्याचे वचन दे. मगच मी तुम्हाला या मोठ्या भांड्यातून बाहेर काढेन. प्रभूजी म्हणतात की ठीक आहे. मी त्यांना 84 लाख जन्मांच्या बंधनातून मुक्त करण्याचे वचन देतो. आता मला भांड्यातून बाहेर काढा. मग कुंभार म्हणतो की प्रभूजी, माझी आणखी एक विनंती आहे, तीही पूर्ण करण्याचे वचन द्या. मग मी तुम्हाला भांड्यातून बाहेर काढतो. भगवान श्रीकृष्ण म्हणाले की तुम्हाला काय म्हणायचे आहे ते सांगा. कुंभार म्हणाला की प्रभूजी, ज्या भांड्याखाली तुम्ही लपून बसला आहात ती माती माझ्या बैलांनी आणली आहे. माझ्या या बैलांना जन्मांच्या बंधनातून मुक्त करण्याचे वचन द्या. कुंभाराच्या प्रेमाने प्रसन्न झालेल्या देवाने त्या बैलांना जन्मांच्या बंधनातून मुक्त करण्याचे वचन दिले. प्रभू म्हणाले की आता तुमच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या आहेत. आता मला या भांड्यातून बाहेर काढा. मग कुंभार म्हणतो की आता नाही प्रभू, फक्त एक शेवटची इच्छा आहे, ती देखील पूर्ण करा. आणि ती म्हणजे जो प्राणी आपल्यातील हे संभाषण ऐकेल त्यालाही तुम्ही 84 लाख जन्मांच्या बंधनातून मुक्त कराल. मला फक्त हे एक वचन द्या आणि मी तुम्हाला या भांड्यातून मुक्त करेन. कुंभाराचे प्रेमळ शब्द ऐकून भगवान श्रीकृष्ण खूप आनंदी झाले आणि कुंभाराची ही इच्छा पूर्ण करण्याचे वचन दिले. मग कुंभाराने बाल श्रीकृष्णाला भांड्यातून बाहेर काढले आणि त्याच्या पाया पडून साष्टांग दंडवत घातले. त्याने भगवानांचे पाय धुतले आणि चरणामृत प्यायले. त्याने आपल्या संपूर्ण झोपडीत चरणामृत शिंपडले आणि प्रभूंना मिठी मारली आणि इतके रडले की तो प्रभूमध्ये विलीन झाला. जरा विचार करा, जर बाल श्रीकृष्ण 7 कोस लांब आणि रुंद गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर उचलू शकला तर तो एकही भांडे उचलू शकत नाही का? पण प्रेमाशिवाय नटवर नंद किशोर प्रसन्न होऊ शकत नाही. कितीही यज्ञ केले, कितीही दान केले, कितीही भक्ती केली तरी पण जोपर्यंत हृदयात सर्व प्राण्यांबद्दल प्रेम नाही तोपर्यंत भगवान श्रीकृष्ण कधीही सापडू शकत नाहीत. म्हणून प्रेमाने म्हणा, जय श्री कृष्ण, राधे राधे. मित्रांनो, तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ कसा वाटला कृपया कमेंट करून आम्हाला सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तो नक्कीच लाईक करा आणि तुमच्या सर्व कुटुंब आणि मित्रांसह शेअर करा. तर मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण आणि यशोदा मैया यांचे आशीर्वाद तुम्हा सर्वांवर राहोत. तुमच्या सर्व आंध्र्यांचे भांडार राधा राणीच्या आशीर्वादाने भरलेले राहोत. तर पुढील व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे भेटूया. तोपर्यंत राधे राधे.